आणि म्हणून बाळा पाठकवरती मोक्का लागला पाहिजे ही आमची मागणी आहे। आणि या मागणीसाठी मी सन्माननीय आयुक्त यांना मी पत्र देत आहे। मामा राजवाड़े सहित 20 लोगों पर 57 लाख रुपए की फिरौती और जमीन हड़पने का केस। नासिक में मूर्तिकार चंदन गोटीराम भोईर के परिवार से 57 लाख रुपए की फिरौती मांगने और उनकी संपत्ति पर अवैध कब्जा करने का मामला दर्ज हुआ है। मुख्य आरोपियों में श्रमिक सेना के मामा राजवाड़े, अजय बागुल और भगवंत पाठक समेत कुल 20 लोग शामिल हैं। इन पर मार्च 2025 से जमीन हड़पने और जमीन वापस करने के लिए 2 करोड़ रुपए मांगने का आरोप है। महसरूल पुलिस ने गंभीर धाराओं जैसे सदोष मनुष्यवध का प्रयास, फिरौती के तहत मामला दर्ज कर लिया है और आरोपियों की गिरफ्तारी के लिए विशेष टीम गठित की है। 57 लाखाच्या खंडणी प्रकरणी बाळा उर्फ भगवंत पाठक वर गुन्हा दाखल। बाळा पाठक द्वारकावर राहणारं व्यक्तिमत्व, समाजामध्ये अतिशय चांगलं राहणं आणि 2-2 कोटी रुपयाच्या जागा बळकवणं। द्वारकामध्ये सुद्धा अनेक अशा जागा बळकवल्या, नाशिक शहरामध्ये अनेक लोकांचे बंगले बळकवले आणि हा त्यांचा व्यवसाय। मुलांना सांभाळायचं, मुलांना चहा पाजायचा, पावडा खाऊ घालायचा, मुलांचे मर्डर झाले, काही जण गेले, काही जण जेलला गेले आणि हे यांनी 2-2 कोटी रुपयाच्या प्रॉपर्ट्या वरती कब्जा मारला। असे द्वारकावरती सुद्धा या बाळा पाठकने किती कब्जे मारलेले आहे। मी या बाळा पाठकला मी सांगू इच्छितो का या नाशिकला रामराज्य आलेलं आहे। आपण रामराज्य कधी पाहिलेलं माझ्या मते नसेल, पण आज संदीप कर्णिक साहेबांच्या रूपाने या नाशिकला रामराज्य दिसत आहे। आणि म्हणून बाळा पाठक वरती मला माहित आहे का त्याच्या किती प्रॉपर्ट्या, किती बंगले, त्याची सावकारी आणि लोकांनी सुद्धा बाहेर या नागरिकांनी घाबरू नका। किती दिवस जगायचंय हो, किती दिवस जगायचं आणि घाबरून मरण्यापेक्षा मस्त पैकी अरे शाननी मग तुम्ही हे करा ना। आणि म्हणून बाळा पाठकवरती मोक्का लागला पाहिजे ही आमची मागणी आहे। आणि या मागणीसाठी मी सन्माननीय आयुक्त यांना मी पत्र देत आहे का बाळा पाठकवरती महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी, कारण यांचं पाप इतकं पाप आहे का त्या पापाला काही सीमाच नाही। अहो यांनी कार्यकर्त्यांना त्यांच्या घरात खायला नाही हो, आणि त्यांना वापरून घ्यायचं, त्यांच्याकडून कामं करून घ्यायचे आणि मस्त पैकी आपण करोडपती, अब्जापती, हजार कोटीचे मालक आहे, 1000 कोटी। आणि म्हणून बाळा पाठकवरती हा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे। अन्याय अत्याचाराचा पर्दाफाश करण्यासाठी एबीपी नाशिक टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।